एका खेड्यात गणू नावाचा शेतकरी राहत होता. साधा, प्रामाणिक आणि मेहनती होता. पण त्या वर्षी पावसाने थोडा उशीर केला होता. गणूच्या शेतात काम करण्यासाठी तयारी झाली होती, पण अजूनही पेरणी बाकी होती. एक दिवस तो घरातील जुन्या कोठारातून बियाण्याची पिशवी घेऊन आला. पिशवी उघडली आणि त्याने हातभर बियाणं घेतलं. त्या बियाण्यामध्ये एक लहानसं बारीकसं किंचित काळपट रंगाचं बियाणं होतं. बाकीची सगळी बियाणं टणक, चमकदार आणि आत्मविश्वासाने भरलेली होती. गणू बियाण्यांना म्हणाला, तुम्हा सगळ्यांना मी शेतात टाकणार आहे. तुमच्या अंगावर माती येईल, पाऊस पडेल, ऊन लागेल, पण त्यातून तुम्ही वरती याल. एक दिवस तुम्ही झाड व्हाल, फुलं द्याल, फळं द्याल आणि माझं पोट भरेल. सगळी बियाणं आनंदाने हसली, पण ते एक लहान बियाणं मात्र भीतीने थरथरू लागलं. ते हळू आवाजात म्हटलं, मला जमिनीत जाऊन गाडणं नको आहे. अंधार होईल, दमटपणा येईल, किडे कीटक त्रास देतील. कदाचित मी मरूनही जाईन. मी इथे पिशवीतच सुरक्षित आहे. मग का जावं मी जमिनीत? बाकीची बियाणं त्याला समजावून सांगू लागली. अरे भिवू नकोस. हो, जमिनीत जाणं थोडं कठीण असतं, पण तिथूनच तर आपलं खरं जीवन सुरू होतं. पिशवीत पडून राहिला तर आपल्याला काहीच अर्थ नाही. खरी क्षमता तर जमिनीतच उमलते. पण ते लहान बियाणं म्हणालं, मला सुरक्षित राहायचं आहे. मी अंधार, माती आणि पावसाच्या थेंबांना घाबरतो. मला तिथे जायचंच नाहीये. गणू शेतात गेला. त्याने सारी बियाणं मातीमध्ये टाकून दिली. ते लहान बियाणंही गणूच्या हातातून निसटून शेतात पडलं आणि त्याला नाईलाज झाला. मातीने त्याला झाकून टाकलं. जमिनीखाली अंधार दाटला. लहान बियाण्याला खरंच भीती वाटली. हे काय, इतका अंधार, इतकी जड माती, मी कसा टिकणार? थोड्याच दिवसात पाऊस आला. पाण्याचे थेंब जमिनीत शिरले. बियाणं ओली झाले. त्या बियाण्याच्या कवचाला तडे जाऊ लागले. बियाणं घाबरून म्हणालं, अरे देवा, मी तड तुटतोय, माझं कवच फुटतंय, हाच का माझा शेवट? पण त्या फुटलेल्या कवचातून एक नाजूक हिरवा अंकुर बाहेर डोकावू लागला. त्या क्षणी बियाण्याला जाणवलं, अरे हे संपणं नाही, हे तर सुरुवात आहे. अंकुर जमिनीखालून वर सरकू लागला. मातीने अडथळे आणले, पण त्याने हळूहळू ढकलून मार्ग तयार केला. काही किडे त्याला चावू लागले, पण त्याने हार मानली नाही. काही दिवसांनी तो अंकुर माती बाहेर आला आणि त्याला पहिल्यांदा सूर्यप्रकाश दिसला. सूर्याने जणू त्याला मिठीच मारली. स्वागत आहे माझ्या लेकरा, तू अंधारातून प्रकाशाकडे आलास. आता तुझा प्रवास अजून सुंदर होईल. अंकुर आनंदाने थरारला. त्याला आता स्वतःचं आयुष्य उमजायला लागलं. काळ जसा जसा गेला, अंकुर झाड बनत गेलं. वारा त्याला वाकवत होता, कधी पाऊस त्याला जड करून खाली झुकवत होता, तर कधी उन्हाची कडक किरणं त्याच्या पानांना करपवत होती. पण त्या सगळ्या कठीण परिस्थितीत झाड मजबूत होत होतं. एके दिवशी त्या झाडावर पहिलं फूल उमललं. सुगंध दरवळू लागला. लोक येऊन म्हणाली, वा, किती सुंदर फुलं आली आहेत. झाड आनंदित झालं. त्याला आठवलं, जर मी पिशवीतच राहिलो असतो तर आज हा आनंद कधीच मी अनुभवला नसता. काही महिन्यात झाडावर फळं लागली. गावकरी ती खाऊन तृप्त झाले. पक्षी, खारी, जनावरं सगळ्यांनी झाडाची फळं खाल्ली. कुणी सावलीत विसावलं, कुणी फांद्यावर झोपलं. झाड विचार करू लागलं, मी भीतीतून वाचलो, पण त्याच भीतीने जर मला अडवलं असतं तर हे सगळं मी देऊ शकलो नसतो. तर या गोष्टीमधून आपल्याला एक तात्पर्य मिळतं. त्या छोट्या बियाण्याने शिकवलं, भीती आपल्याला रोखते, पण धाडस आपल्याला पुढे नेते. अंधार, संघर्ष, वेदना हे शेवट नसून नवीन सुरुवातीचा पाया असतात. सुरक्षितेच्या कवचात राहणं सोपं असतं, पण त्याने वाढ होत नाही. जोखीम घेतल्याशिवाय फूल फळ येत नाही. आपली खरी किंमत जगाला तेव्हाच कळते जेव्हा आपण आपल्या भीतीवर मात करून पुढे जातो. आपल्या आयुष्यात सगळ्यांनाच भीती असते. कुणाला अपयशाची, कुणाला नाकारलं जाण्याची आणि कुणाला संघर्षाची. पण खरी प्रगती त्या भीतीच्या पलीकडे आहे. जर एक छोटंसं बियाणं धाडस करून झाड होऊ शकतं, तर आपण का नाही? तर ही बोधकथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या विषय चौकातला या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.